केला खूप खूप. तर मला एक महत्वाची गोष्ट इथे सांगायची आहे. म्हणजे ठीक आहे, आता आपल्याला रेकॉर्डिंग होतच आहे. तर आमच्या घरात सगळ्यांना व्हायरल म्हणा किंवा बहुतेक पॉज करू का? थांबा, पॉज करते हा. काश्मीर यात्रा व्यत्यय. तर गुरुजींनी त्यांना सांगितलंच होतं की तू तिकीट तर काढलेलं आहे, पण मला नाही वाटत कोणी येऊ शकेल म्हणून. तर हे आपण काल इथपर्यंत वाचलं. मी आश्रमाकडे परतलो. तेथे माझे मित्र माझी वाट पाहत होते. माझी आता खात्री पटत चालली की गुरुजींच्या या विचारापाठीमागे काही एक पुरेसा पण अति गहन असा विशिष्ट हेतू असावा. गुरुजींच्या इच्छेविरुद्ध जाण्याची धडपड करण्याबद्दल मला आता पश्चाताप वाटू लागला. मुकुंदा, माझ्यापाशी आणखी काही वेळ बसावेसे तुला वाटत नाही काय? त्यांनी विचारले युक्तेश्वरांनी. राजेंद्र आणि बाकीचे आता पुढे जातील आणि कलकत्त्याला तुझी वाट पाहत बसतील. कलकत्त्याहून काश्मीरला जाणारी शेवटची गाडी पकडायला तुला खूप वेळ मिळेल. गुरुजी, तुमच्या खेरीज जाण्याचे मला इतके अगत्य नाही, मी शोकाकुल होऊन म्हटले. माझ्या मित्रांनी माझ्या म्हणण्याकडे बिलकुल लक्ष दिले नाही. त्यांनी गाडी बोलावली व सामान सुमान घेऊन प्रयाण केले. कन्हई व मी गुरुजींच्या पायाशी निमूटपणे बसलो. अर्धा एक तास अशा शांततेत बसल्यावर गुरुजी उठले. दुसऱ्या मजल्यावर जेवणाच्या जागेकडे चालू लागले. कन्हई, मुकुंदाला जेवायचे वाढ. याची गाडी लवकरच निघायची आहे. माझ्या ब्लँकेटच्या आसनावरून मी उठलो. इतक्यात मला एकदम मळमळ आली. वांती होईलसे वाटू लागले. झोप जाऊ लागला. पोटात भयंकर डळमळू लागले. पोटशुळाची व्यथा इतकी जबरदस्त होऊ लागली की कोणी भयंकर नरकात मला एकदम लोटून देत आहे असे वाटू लागले. गुरुजींच्या पुढे चाचपडत मी जाऊ लागलो आणि त्यांच्या पुढे कोसळून पडलो. भयंकरशा एशियाटिक कॉलऱ्याची सारी लक्षणे माझ्या ठिकाणी दिसू लागली. श्री युक्तेश्वरांनी आणि कन्हईने मला बैठकीच्या खोलीत नेले. म्हणजे पहा, गुरुजींना कसं सगळं माहित होतं म्हणून ते नाही म्हणत होते. मी वेदनेने ओरडू लागलो, गुरुजी, मी माझे आयुष्य तुम्हाला समर्पण करतो, कारण ते माझ्या पुढीपासून जलद हटत होते असे मला चांगलेच वाटू लागले. श्री युक्तेश्वरांनी माझे डोके आपल्या मांडीवर घेतले. पुढीपासून म्हणजे जो मूळ आपलं तत्व आहे त्याच्यापासून, म्हणजे मी दूर होतोय बा शरीराच्या पासून, म्हणजे मरण सारखी स्थिती त्यांना वाटली आहे. श्री युक्तेश्वरांनी माझे डोके आपल्या मांडीवर घेतले व देवदूताच्या कनवाळूपणाने त्यांनी माझ्या कपाळावरून हात फिरवायला सुरुवात केली. पाहिलेस, तू जर आपल्या मित्रांबरोबर स्टेशनवर गेला असतास तर तुझे काय झाले असते? ते म्हणाले. मला या अशा चमत्कारिक तऱ्हेने तुझ्या प्रकृतीकडे पाहावे लागत आहे, कारण या विशिष्ट वेळेला तू सफरीला बाहेर पडू नकोस म्हणून मी तुला सांगितले. ते न जुमानता तू निघावायचे ठरवलेस. अखेर मला पटवून आले. योगी महात्म्यांना आपल्या सिद्धींचे सामर्थ्य उघडपणे दाखवण्यास क्वचितच योग्य वाटते. त्याप्रमाणे आजच्या दिवसातील घटना वारंवार पाहणाऱ्याला त्यामध्ये विशेष, नेहमीपेक्षा वेगळे असे काही वाटले नसते. म्हणजे सामान्य लोकांना आपल्याला समजलं हे काय होऊ शकतं असं. माझ्या गुरुजींनी तो जो हस्तक्षेप केला तो इतका सूक्ष्म होता की तो सहसा कोणाच्या ध्यानात येण्यासारखा नव्हता. त्यांनी आपली इच्छाशक्ती कोणाच्या ध्यानातही येणार नाही अशा तऱ्हेने बिहारी, माझे काका, राजेंद्र आणि इतर लोक यांच्या माध्यमाने चालवली. म्हणजे ते सगळे लोक त्यांना नाही म्हणाले ना, आम्ही नाही येत म्हणून. तर अशा प्रकारे सूक्ष्मरित्या त्यांनी तो त्यांचा जो जाण्याचा प्रोग्राम होता तो कॅन्सल करवला असं त्यांचं म्हणणं. म्हणजे त्यांना समजत होतं की हा जर गेला तर याची तब्येत खराब झाल्यावर कोण लक्ष देणार आहे. कदाचित माझ्या खेरीज प्रत्येकाला या सर्व घटना मी अगदी तर्कशुद्ध व नेहमीप्रमाणे घडून येणाऱ्या अशाच वाटत होत्या. श्री युक्तेश्वर सामाजिक रीतभात, आचार विचार व्यवस्थित पाळीत असत. त्यांनी कन्हईला डॉक्टरला बायला व माझ्या काकांच्या कानावर ही हकीकत घालायला सांगितले. गुरुजी, मी हरकत घेऊ लागलो. फक्त तुम्हीच मला बरे करू शकाल. कोणत्याही डॉक्टरच्या आवाक्याबाहेर मी गेलो आहे. पोरा, दिव्य अशी परमेश्वरी कृपा तुझे रक्षण करीतच आहे. डॉक्टरांबद्दल मनाला काही त्रास करून घेऊ नको. तुझी ही अवस्था काही त्यांच्या दृष्टीस पडणार नाही. तू अगोदरच बरा झालेला आहेस. म्हणजे त्यांनीच त्यांना बरं पण केलं. गुरुजींच्या या शब्दांनी माझ्या दुखण्याच्या वेदना कुठल्या कुठे पळाल्या. मी स्वतःला सावरत उठून बसलो. लवकरच डॉक्टरही आले आणि त्यांनी मला बारकाईने तपासले.
तू अगदी अंतवस्थेतून बाहेर पडला आहेस, ते म्हणाले. म्हणजे डॉक्टरांना पण समजलं की यांची स्थिती खूपच खराब झाली होती. मी काही नमुने स्पेसिमेन्स माझ्या बरोबर लॅबोरेटरीमध्ये तपासणीसाठी नेतो. म्हणजे टेस्ट करायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर घाईघाईने आले. मी हुशारीने बसलो होतो. ठीक ठीक, अगदी हसत खेळत आहेस. कल्पना नाही तुला की मृत्यूच्या किती जवळून तू निसटून आला आहेस. त्यांनी माझा हात हळुवारपणे हातात घेतला. माझी कल्पना नव्हती की तू असा जिवंत राहशील, कारण त्या नमुन्यांवरून मला स्पष्ट आढळून आले की तुला एशियाटिक कॉलरा झालेला आहे. तर ती साथच असेल त्यावेळेस कॉलराची. म्हणून ते डॉक्टर म्हणतात, तू नशिबान आहेस खरा. रोग बरा करणारा दिव्य सामर्थ्य अंगी असलेला तुला गुरु लाभला. माझी खात्री झाली आहे अगदी. म्हणजे बा तुला चांगले गुरु लाभल्यामुळे तू वाचला, असं त्यांचं म्हणणं. नाही तर ही स्थिती खूप खराब होती. मी अंतःकरणाने डॉक्टरांशी संपूर्ण सहमत झालो. डॉक्टर जायला निघाले आणि राजेंद्र व ऑडीदाराशी दत्त म्हणून उभे. त्यांच्या चेहऱ्यावरच्या रागाचे त्यांनी डॉक्टरांकडे पाहिल्यावर आणि मग माझ्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर सहानुभूतीमध्ये पर्यवसन झाले. त्यांचे मित्र चिडले होते तू नाही आलं म्हणून वेळेवर. ठरल्याप्रमाणे कलकत्त्याच्या गाडीला तू आला नाहीस म्हणून आम्ही तुझ्यावर फार रागवलो होतो. तू आजारी पडलास काय? होय, माझ्या मित्रांनी आपले सामान सुमान कोपऱ्यात ठेवले. कालही तसेच ते तेथे ठेवले होते. मला हसू आले. मी खुलासा करू लागलो. एक जहाज होते, ते स्पेनला जायला निघाले, पण ते तेथे पोहोचण्यापूर्वीच परत आले. गुरुजींनी खोलीत प्रवेश केला. तब्येत सुधारत असताना जे स्वातंत्र्य रुग्ण घेतो ते स्वातंत्र्य घेऊन मी गुरुजींचा हात प्रेमाने हातात घेतला. गुरुजी, मी म्हणालो, माझ्या वयाच्या 12व्या वर्षापासून हिमालयापर्यंत पोहोचायचे मी पुष्कळ अयशस्वी प्रयत्न करून पाहिलेले आहेत. आता माझी पुरी खात्री झाली आहे की आपल्या आशीर्वादाखेरीज देवी पार्वती मला तिकडे येऊ देणार नाही. तर देवी पार्वतीसाठी यांनी फुटनोट दिली आहे. शब्दशः अर्थ पर्वताची कन्या. आपल्याला माहिती हिमालयाची कन्या पार्वती. पुराणानुसार पार्वती हिमालय शब्दशः हिमाचे आलय म्हणजे घर. राजाची मुलगी. हिमालयाचे निवासस्थान तिबेटच्या सरहद्दीवर एका गिरी शिखरावर. त्या दुर्गम शिखराच्या खालून जाणारे आश्चर्यचकित होऊन जाणारे प्रवासी एका बर्फाच्या आकृतीमध्ये तो राजवाडा असल्याचा अनुभव घेतात. त्यांच्या दृष्टीने त्या भव्य बर्फाकृती राजवाड्याचा कळस, घुमट, मनोरे यांचे दर्शन होते. म्हणजे सगळं बर्फाचंच तयार झालेलं असं मंदिर असं आहे बा, असं त्यांचं म्हणणं. पार्वती, काली, दुर्गा, उमा व इतर देवता ही सारी जगन्मातेची विविध स्वरूपे होत. आणि ती जे कार्य अमुक वेळी करते ते दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या नावांनी ती ओळखली जाते. ह्या सृष्टीमध्ये ईश्वर अथवा शिव हा त्याच्या परप्रकृतीप्रमाणे निष्क्रिय आहे. आपल्याला तर माहितीच आहे की जो परब्रह्म परमात्मा परमेश्वर असतो तो निष्क्रिय म्हणजे स्थिर असतो आणि शक्तीच्या द्वारे तो सृष्टीचं क्रिएशन करत असतो. शिवाने आपली शक्ती, चैतन्य, क्रियाशील प्रेरणा जी आहे ही आपल्या सहधर्मचारिणीस देऊन टाकलेली आहे. म्हणजे साक्षी रूपाने असतो तो परब्रह्म परमात्मा तत्व. फक्त ते स्थिर असतं, ते हालचाल काहीच नाही करत. आणि सगळं कोण करत असतं? हे सगळं निर्मिती वगैरे आणि सृष्टीची जी रचना असते ती सगळं पार्वती करत असते, असं त्यांचं म्हणणं आहे. निर्माण करणारी ही नारी शक्ती या विश्वातील अनंत जड स्वरूपाचे प्रकटीकरण शक्य करून दाखविते. म्हणजे मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की हे जे तत्व आहे, हे स्वरूप जे आहे ते स्थिर असतं आणि ते शक्तीच्या द्वारे तिचा आधार घेऊन या सगळ्याची निर्मिती करत असते. पुराणातील वर्णनाप्रमाणे शिव हा हिमालयात राहतो. स्वर्गातून अवतरलेली गंगा माता हिमालयातून बाहेर पडणाऱ्या गंगा नदीची अधिष्ठात्री देवता आहे. ह्याचाच अर्थ कवीच्या भाषेत सांगायचे म्हणजे गंगा नदी ही योगीराज शिवाच्या जटेमधून बाहेर पडली असा आहे. शिव हा त्रिमूर्तीमधील संहारक व संरक्षक अशा दोन्ही स्वरूपात विद्यमान आहे. भारताचा शेक्सपियर जो कालिदास कवी, त्याने हिमालयास शिवाचा अट्टहास म्हणून संबोधलेली आहे. सगळ्यांना माहितीच आहे कालिदास कोण होते. त्यांचे जे बरेचसे मेघदूत वगैरे काव्य आहेत, ज्यांचा अभ्यास असेल त्यांना माहिती असेल, तर त्यांना भारताचा शेक्सपियर असे म्हणतात. तर त्यांनी हिमालयास शिवाचा अट्टहास असे म्हटलेले आहे. F.W. थॉमस आपल्या
लिगसी ऑफ इंडिया या पुस्तकात लिहितो, वाचकांनी जशी शंकराच्या पांढऱ्या शुभ्र दंतपंक्तीची कल्पना डोळ्यापुढे आणली, तरी पण ह्या चित्राची पुरेपूर कल्पना त्यास येणे शक्य नाही. त्याकरिता आपणास आकाशगमी पर्वत प्रदेशात शाश्वत विराजमान अशा भव्य योगीराजाची कल्पना करावयास हवी. म्हणजे या पर्वत प्रदेशात गंगा नदी शिवाच्या शिखररूपी जटेमधून कशी खाली बाहेर पडते व त्या जटेमध्ये चंद्र तुऱ्यासारखा कसा विराजमान झाला आहे हे ध्यानात येईल. म्हणजे ते सगळं त्यांनी वर्णन केलेलं आहे, कशा प्रकारे गंगा नदी शिवाच्या शिखरावरून जटेमधून खाली पडते. ज्यांनी गंगोत्री बघितलं असेल त्यांना हे समजू शकतं. त्याच्याही वरती गोमुख जे आहे तिथून तिची उत्पत्ती आहे साधारण. जटेमध्ये चंद्र तुऱ्यासारखा कसा विराजमान झाला आहे हे ध्यानात येईल. हिंदू कलेमध्ये शिव हा हरणाचे मऊ काळे कातडे पांघरत आहे असे दाखवितात. हे चर्म अंधकार व रात्रीचे गुह्य यांचे प्रतीक आहे. चर्म म्हणजे हे जे हरणाचे कातडे आहे त्याला त्यांनी चर्म म्हणतात जनरली. या दिगंबर नीलांबरधारी शिवाचे हेच फक्त वस्त्र आहे. तेच फक्त त्याने घातलेलं असतं. आपल्याला सगळ्यांना माहितीये, बघितलेलंच आपण फोटोमध्ये बघतो. आपल्या दैवताच्या आदरार्थ सन्मानार्थ किती एक शैवपंथीय लोक कोणतेच वस्त्र अंगावर ठेवित नाही. शिव जसा निष्कांचन तसा सर्व संपत्तीमानही आहे. म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे हे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जसा तो शिव निष्कांचन आहे, म्हणजे ज्याला या सगळ्या गोष्टींची गरज नाही, भौतिक गोष्टींची, त्याच्याजवळ काहीच नसतं, फक्त एक वस्त्र त्याच्याजवळ असतं बस. तशा प्रकारे सर्व संपत्ती मानही आहे. म्हणजे ही सगळी संपत्ती सृष्टीची त्याचीच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तिचाच तो मालक आहे. 14व्या शतकात काश्मीरमध्ये लल्ला योगेश्वरी नावाची एक लोकप्रिय संत स्त्री होऊन गेली. काश्मीरमध्ये ती दिगंबर अशी शिवभक्त होती. तिच्या काळातल्या एका पाखंडी कुचेष्टेखोराने तिला अशा नग्नावस्थेत राहण्याचे कारण विचारले. तेव्हा त्या संत महिलेने जबाब दिला, माझ्या आसपास मी कोणा पुरुषालाच मुळी पाहत नाही. म्हणजे जे पण पुरुष रूपामध्ये जे लोक आहेत ते तिला दिसतच नाही असं तिचं म्हणणं आहे. ज्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार झाला नसेल तो या संत महिलेच्या दृष्टीने मूळ पुरुष या अधिकाराला पात्र नव्हता. म्हणजे जे एनलाइटनमेंट ज्यांना झालेली आहे तेच लोक या अधिकाराला प्राप्त आहे असं तिचं म्हणणं होतं, पुरुष या अधिकाराला. अर्थात ऍक्च्युली कसं आहे की जे परब्रह्म परमात्म तत्व जे आहे त्याला पुरुष नावाने पण संबोधलेलं आहे. आणि मूळ हे दोन शब्दामध्ये आपल्याला म्हणजे कन्फ्युजन होऊ शकतं की पुरुष म्हणजे जसं स्त्री पुरुष आपण म्हणतो शरीरामध्ये जो फरक असतो तो पण, आणि मूळ जे आत्मतत्व आहे त्याला सुद्धा पुरुष या नावाने म्हणतात. तर म्हणून ती म्हणते की माझ्या आजूबाजूच्या लोकांना मी पुरुषच नाही समजत, मुळी पाहत नाही. या अधिकाराला पात्र नव्हता. ही संत महिला क्रिया योगासारखी एक योग साधना आचरित असे. या साधनेच्या मुक्तिदायक अशा प्रभावाचे तिने अनेक पदात वर्णन केले आहे. त्यापैकी एका पदाचा अनुभव मी खालीलप्रमाणे करीत आहे. आता ते पद वगैरे वाचायची गरज नाही, तिने रचना केलेली आहे. या संत महिलेने साधारण प्रतीचे मानवी मरण पत्करले नाही. म्हणजे सामान्य लोक जसे मरतात त्या प्रकारे तिचं मरण नाही झालं. तिने आपल्या स्थूल देहाचा अग्नीमध्ये त्याग केला. त्यानंतर ती आपल्या शोकाकुल गावकऱ्यांपुढे प्रकट झाली. म्हणजे शरीरासहित तिने अग्नी त्याग केला आपल्या, तरी पण ती परत प्रकट झाली होती लोकांमध्ये. सगळे जे तिचे भक्त असतील त्यांच्या समोर ती पुन्हा प्रकट झाली. त्यावेळी तिची मूर्ती जिवंत व सुवर्ण वस्त्रांनी अलंकृत अशी होती. म्हणजे संपूर्ण शरीरावरती अलंकार घातलेले होते सुवर्णाचे, आणि ती जिवंत म्हणजे चैतन्य असलेलं शरीर होतं ते, असं त्यांचं म्हणणं आहे. अंती तिने पूर्ण वस्त्र परिधान केले. तर शेवटी मग तिने सगळे वस्त्र परिधान म्हणजे शरीर त्याग केल्यानंतर. तर असा हा काश्मीर यात्रेचा जो आहे व्यत्यय आलेला तो चॅप्टर झाला. तर हा 21वा शेवटचा आपला चॅप्टर आहे, तो आपण वाचूया. आम्ही काश्मीरला जातो. म्हणजे शेवटी त्यांचं ठरतं काश्मीरला जायला. तू आता प्रवास करायला चांगला धडधाकट झाला आहेस, मी आता येईन तुझ्या बरोबर काश्मीरला. म्हणजे गुरुजी तयार झाले. एशियाटिक कॉलराच्या दुखण्यातून अगदी चमत्कृती पूर्ण तऱ्हेने बरा झाल्यावर 2 दिवसांनी युक्तेश्वर मला म्हणाले. म्हणजे मागच्या चॅप्टरचा जो सार होता तो हे की गुरुजन आपल्याला जे सांगतायत, जे इन्स्टिंक्ट त्यांना येत आहेत ते ऐकणं जरुरीचं असतं. तर ते बरोबरच सांगत होते.
तर हे त्यांनी पुढे पण तेच सांगितलेलं आहे की आता तू धडधाकट झालाय तर मी पण येतो बा तुझ्यावर. म्हणजे ही जी घटना घडली त्याच्यासाठी म्हणून ते जात नव्हते. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही 6 जण उत्तरेच्या दिशेने गाडीत बसलो. आमचा पहिला आरामशीर मुक्काम सिमल्याला झाला. सिमला हे राजविलासी शहर हिमालय पर्वतांच्या सिंहासनावर बसले आहे. आम्ही त्या शहरातील चढ उतारांच्या रस्त्यांवरून वाटेने जाताना रम्य वनश्री वाखाणीत इकडे तिकडे खूप हिंडलो. इंग्लिश स्ट्रॉबेरी कुणाला घ्यायच्या आहेत का? एक म्हातारी एका वैचित्र्यपूर्ण खुल्या बाजाराच्या जागी जमिनीवर विकायला बसली होती. ती लहान लहान लाल फळे पाहून गुरुजींना मोठे कुतूहल वाटले. त्यांनी एक टोपली घेतली व माझ्या व कन्हईच्या हवाली केली. आम्ही जवळच होतो. मी एक बेरी तोंडात टाकली पण लगोलग खाली जमिनीवर थुंकून टाकली. गुरुजी, काय आंबट फळ आहे हे. मला या स्ट्रॉबेरी कधीच आवडायच्या नाहीत. गुरुजी हसले. अरे तुला त्या आवडतील पण कुठे. पहा त्यांचं प्रेडिक्शन कसं आहे. अमेरिकेत तिथे भोजनाच्या वेळी तुझी यजमानीण म्हणजे ज्यांच्या घरी ते राहत होते त्यांना स्ट्रॉबेरी तुझ्या पुढे साखर व मलई यांबरोबर ठेवून देईल. नंतर काट्याने तिने बेरी फोडून मलई व साखर यांमध्ये मिसळून दिल्यावर तू त्यांची चव घेशील आणि तूच म्हणशील, काय स्वादिष्ट स्ट्रॉबेरी आहेत या. नंतर मग तुला सिमल्यामधील या दिवसाची आठवण होईल. म्हणजे ते म्हणतात की पुढे तू अमेरिकेत जाशील हे सगळं सांगून टाकले त्यांनी आणि तू अशा प्रकारे स्ट्रॉबेरी पण खाशील. श्री युक्तेश्वरांची ही भविष्यवाणी माझ्या मनातून गेली. म्हणजे त्यावेळेस त्यांनी सांगितलं पण ते नंतर विसरले. पण पुन्हा 3 वर्षांनी माझ्या मनात उमटली. अमेरिकेत आल्यावर थोड्याच दिवसात वेस्ट सॉमरविल मॅसेच्युसेट येथील श्रीमती ॲलिस टी हॅसे यांच्याकडे भोजनाचा योग आला. त्यांच्या यजमान होत्या त्यांच्याकडे. भोजनोत्तर स्ट्रॉबेरीची मुखशुद्धी टेबलावर आली. मुखशुद्धी म्हणजे जनरली जे गोड असतं ते लोक नंतर खातात शेवटी म्हणून ते तसं सांगतायत. व यजमानीबाईने काटा उचलला व बेरी फोडून त्यात साखर व मलाई मिसळली. फळ जरा आंबटसर आहे तर असे मिसळून खाऊन पहा, आवडेल तुम्हाला, ती म्हणाली. मी त्या घासभर खाल्ल्या आणि उद्गारलो, काय स्वादिष्ट स्ट्रॉबेरी आहेत. म्हणजे सेम ते वाक्य त्यांना ते आठवलं. आणि एकदम त्यावेळी सिमल्यामध्ये गुरुजींनी वर्तविलेली भविष्यवाणी माझ्या स्मृतीच्या अथांग गुहेतून वर बाहेर आली. मी आश्चर्याने अगदी स्तंभितच झालो. श्री युक्तेश्वरांच्या परमात्म्याशी एकरस पावलेल्या मनाने भविष्य काळाच्या इथरवर भटकणाऱ्या कार्मिक घटनेचा कार्यक्रम अगदी बिनचूकपणे टिपून ठेवला होता. हे समजल्यावर माझ्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. म्हणजे त्यांनी किती बरोबर सांगितलं की भविष्यामध्ये तू काय करणार आहेस ते. आम्ही मंडळींनी, आता परत काश्मीरचं सांगता येते. आम्ही मंडळींनी लवकर सिमला सोडले व रावळपिंडीच्या गाडीत आम्ही बसलो. तेथून काश्मीरची राजधानी जी श्रीनगर तेथे जाण्यास 7 दिवसांच्या प्रवासाकरता आम्ही एक मोठी 2 घोड्यांची लँडो गाडी भाड्याने घेतली. उत्तर दिशेकडील आमच्या प्रवासाचा दुसरा दिवस संपल्यावर आम्हाला हिमालयाच्या भव्यतेचे खरे दर्शन झाले. गरम खडकाळ रस्त्यावर आमच्या गाडीची लोखंडी चाके जसजशी आवाज करू लागली तसतसे पर्वतराजींच्या भव्यतेचे नित्य बदलत जाणारे मनोहारी देखावे आम्हाला दिसू लागले व आमची मने थरारून गेली. महाराज, ऑडी गुरुजींना म्हणाला, आपल्या पवित्र सहवासात हे सुंदर भव्य देखावे पाहण्यात मला फार आनंद वाटतो आहे. ऑडीने ही जी गुणग्राहकता दाखवली त्यामुळे मला सुख संवेदना झाली, कारण या सफरीचा मीच खरा यजमान होतो. श्री युक्तेश्वरांनी माझी विचारशलाका पकडली म्हणजे त्यांच्या मनात काय सुरू आहे विचार ते बरोबर त्यांनी त्यांच्या लक्षात आले. ते माझ्याकडे वळून हलक्या आवाजात म्हणाले, स्वतःची खुशामत करून घेऊ नकोस. म्हणजे ऑडी जे गुरुजींना म्हणाला की मला खूप आनंद वाटतोय तुमच्या पवित्र सहवासात, आम्ही हे सगळे देखावे हे सौंदर्य बघतो आहेत. तर त्याचं स्वतःचं कौतुक त्यांनाच वाटत होतं परमहंसांना की माझ्यामुळे यांना सगळं बघायला मिळत आहे आणि हा आनंद याला मिळतोय ऑडीला वगैरे असं त्यांना वाटायला लागलं. तर लगेच युक्तेश्वरांनी त्यांच्या मनाचे काय विचार चालले ते पकडले आणि त्यांना सांगितलं की स्वतःची खुशामत करून घेऊ नकोस. या रम्य वनश्रीने ऑडी इतका लोभावला नाही जितका तो सिगरेट ओढण्याकरिता आपणापासून अलग होऊन पुरेसा वेळ मिळेल त्या आशेने लोभावलेला आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की हा सिगरेट पितो. तर यांना धक्काच बसला. परमहंसांना एकदम धक्का बसला. ते म्हणतात, मला धक्का बसला गुरुजी, मी खालच्या आवाजात बोलू लागलो.
अशा अप्रिय शब्दांनी आपली येथे जी सुसंगती जमली आहे तिच्यात कृपा करून बिघाड आणू नका. म्हणजे त्यांना वाटलं की असं कसं मला कसं माहित नाही हा सिगरेट पितो म्हणून. मला नाही वाटत की ऑडीला सिगरेट ओढण्याची इतकी तल्लफ आली आहे. पुन्हा ते शंखेखोरच मन आहे ना, ते आपल्यासारखंच त्यांनी सगळं मुद्दाम सांगितलं इथे, की आपलं पण मन प्रत्येक गोष्टीत किती शंका. म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरू आपल्यासोबत असून सुद्धा आणि आता ह्या ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला समजलंय, की आपणच सर्व आहोत, तरी शंका कुशंका आपल्या मनात कशा येतात, त्याचं त्यांनी मुद्दाम इथे वर्णन केलेलं आहे. तर ते म्हणतात, की साधारणपणे कोणतीही गोष्ट मुकाट्याने सहन न करणाऱ्या गुरुजींकडे मी जरा भीतभीतच पाहिले. म्हणजे गुरुजींना ह्या गोष्टी आवडत नव्हत्या काही गोष्टी, पण तरी त्यांनी हे सहन कसे करतायत, की हा सिगारेट पितोय बा म्हणून. म्हणून त्यांना असं वाटलं, की का बरं हे असं? ठीक आहे, ऑडीला मी काही बोलणार नाही. मग गुरुजींनी त्यांना आश्वासन दिलं, की मी काही त्याला म्हणणार नाही. ठीक आहे. गुरुजी गालातल्या गालात हसले. पण तू लवकरच पाहशील, की गाडी थांबल्यावर तो लगेच मिळालेल्या संधीचा ताबडतोब फायदा फायदा घेईल. म्हणजे ज्यांना तलफ असते त्यांचं जनरली आपल्याला माहित असतं, की थोडाही वेळ मिळाला, चान्स मिळाला, की लगेच ते त्या गोष्टींकडे धावत जातात. एका लहान धर्मशाळेपाशी गाडी थांबली. गाडीचे घोडे सोडून गाडीवान त्यांना पाणी पाजायला जसा घेऊन जायला निघाला, तसा ऑडी चौकशी करू लागला. "गुरुजी, मी जरा ड्रायव्हर बरोबर जाऊन घोड्यावरून रपेट करून येऊ का? थोडीशी बाहेरची मोकळी हवा घेईन." म्हणजे त्यांचा बहाणा होता तो. पण ते गुरुजी नाही माहित होतं. श्री युक्तेश्वरांनी परवानगी दिली. पण मला म्हणाले, "त्याला मोकळा धूर सोडायचा आहे. मोकळी हवा नकोय त्याला." म्हणजे कारण काय सांगितलं, "मी जरा मोकळ्या हवेत फिरून येतो." पण खरं म्हणजे गुरुजींना ते समजलं, की त्याला मोकळी हवा नकोय, त्याला मोकळा धूर सोडायचा आहे. लँडो गाडीने धुळीने माखलेल्या रस्त्यावर आवाज करीत करीत पुन्हा आपल्या प्रवासास सुरुवात केली. गुरुजींचे डोळे चमकत होते. ते मला सांगू लागले, "हे पहा, गाडीच्या दरवाजातून मान बगळ्यासारखी वरती कर आणि पहा ऑडी हवेशी काय करीत आहे." मी ज्याप्रमाणे डोकावून पाहिले आणि ऑडीला सिगारेटच्या धुराची वलय उच्छ्वासास बाहेर टाकीत असताना पाहून मी दचकलो. मी युक्तेश्वरांच्याकडे क्षमा याचनेच्या मुद्रेने पाहिले. बाबा गुरुजी चिडायला नको बाबा, जाऊ द्या बाबा, तो जे करतोय ते करू दे असं म्हणून त्यांना वाटलं त्यांनी. गुरुजी नेहमीप्रमाणे तुमचे आता सुद्धा बरोबर ठरले. प्रत्येक वेळेस त्यांचं बरोबरच असतं, पण यांना विश्वास नसतो खरं म्हणजे. तर ते म्हणतात, की तुमचं नेहमीप्रमाणे बरोबर ठरलं. ऑडी रम्य वनश्रींचा दृष्टीलाभ घेत आहे व धूम्रपानाचाही आस्वाद घेत आहे. मी तर्क केला. आमच्या दोस्ताने गाडीच्या कोचमन पासून सिगरेट मागून घेतली असावी, कारण मला माहित होते की कलकत्त्याहून निघताना त्याने सिगरेट काही बरोबर घेतल्या नव्हत्या. गुंतागुंतीच्या बिकट पहाडी रस्त्यावरून आम्ही मार्गक्रमण सुरू केले. वाटेने जाताना रम्य वनश्रींचा आस्वाद घेत होतो. मार्गामध्ये नद्या, खोरी, अणकुचीदार कडे व नाना तऱ्हेचे एकावर एक रचलेले असे पर्वतांचे थरच्या थर दृष्टी समोर जाऊ लागले. दररोज रात्रीच्या वेळी एखाद्या चट्टी म्हणजे धर्मशाळा आम्ही मुक्काम करीत असू व तेथे स्वयंपाक पाणी करीत असू. माझ्या आहाराबद्दल श्री युक्तेश्वर विशेष विशेष काळजी घेत. प्रत्येक जेवणात मी लिंबू घ्यावे असा त्यांचा जोर असे. अजूनही मी तसा अशक्तच होतो, पण प्रकृती दररोज हळूहळू सुधारत होती. पण रस्त्यावरून खडखडत जाणारा आमचा रथ मात्र आम्हाला चांगलाच वारंवार त्रास देण्याचे कार्य बरोबर करीत होता. जसजसा काश्मीरच्या मध्यवर्ती भाग आमच्या दृष्टीपथात येऊ लागला, तसतशी आमची हृदय आनंदाने, अपेक्षेने भरून जाऊ लागली. काश्मीर म्हणजे कमल सरोवरांचे नंदनवन, झुलते बगीचे, शृंगारलेल्या छतांचे शिकारे, अनेक पुलांखालून वाट काढणारी झेलम नदी आणि विविध फुलांनी विखुरलेले हिरवळ आणि सभोवती पसरलेला हिमालयाचा परिसर. श्रीनगरमध्ये प्रवेश करण्याचा आमचा मार्ग उंच, स्वागत करणाऱ्या झाडांच्या कमानीमधून होता. उंच पहाडावर सहज दृष्टिक्षेप जेथून टाकता येईल अशा एका सराईत दुसऱ्या मजल्यावर आम्ही खोल्या घेतल्या. वाटेत नळाचे पाणी नव्हते, म्हणून आम्ही जवळच्याच एका विहिरीतून पाणी उपसून काढत असू. वसंत ऋतूची ती हवा अगदी आदर्श अशी होती. दिवस जरा उबदार व रात्री किंचित थंडी. श्रीनगरमध्ये श्री आद्यशंकराचार्यांच्या नावाने एक जुने मंदिर आहे. तेथे जाऊन आम्ही दर्शन घेऊन आलो. आकाश न्याहाळणाऱ्या गिरीशिखरावरील तो आश्रम पाहून मला अत्यानंदाची तंद्री लागली. एका दूरवरच्या देशामध्ये एका टेकडीवर एक सुंदर निवासस्थान आहे. तेथील एक मनोरम दृश्य मला दिसले. म्हणजे तंद्री लागली म्हणजे समाधी लागली त्यांना त्यावेळेस आणि त्यांना ते दृश्य दिसलं. कोणतं दृश्य दिसलं की
तिथे एक मनोरम दृश्य दिसतं की त्या टेकडीवर एक सुंदर निवासस्थान आहे. श्रीनगरमधील उंच अशा या शंकराचार्यांच्या मंदिराचे एका प्रासादामध्ये परिवर्तन झाल्याचे मला दिसून आले. त्याच ठिकाणी काही वर्षांनी अमेरिकेतील सेल्फ रिअलायझेशन फेलोशिपच्या मुख्य केंद्राची मी स्थापना केली. म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी ती स्थापना केली. मी ज्यावेळी कॅलिफोर्नियामधील लॉस एंजेलिसला अगदी पहिल्या प्रथम गेलो आणि माउंट वॉशिंग्टनच्या शिखरावर ती भव्य इमारत पाहिली, तेव्हा चटकन माझ्या ध्यानात आले की काश्मीर आणि अन्यत्र जी मला अनेक दृश्ये दिसली ती त्या प्रासादाचीच होत. म्हणजे त्या ध्यानातच त्यांना कळून गेलं की अशा प्रकारचं आपण तिथे जाऊन अमेरिकेमध्ये हे स्थापना करू बघू. श्रीनगरला आम्ही काही दिवस राहिलो. नंतर 8,500 फूट उंचीवरील गुलमर्गला फुलांचा मार्ग तेथे गेलो. तेथे मी माझी पहिली रपेट एका मोठ्या घोड्यावरून केली. राजेंद्र एक लहान तट्टूवर बसला. त्या तट्टूला भरभर पुढे जाण्याची महत्वाकांक्षा असायची. निमुळत्या खलन मार्गा दरीमध्ये जाण्याचे आम्ही धाडस केले. रस्ता घनदाट अरण्यातून होता. अरण्यामध्ये झाडे झुडपे भरपूर होते आणि त्यातून जाणारी पायवाट मधून मधून नाहीशी व्हायची. पण राजेंद्रचा तट्टू फार वेगवान. ते आमच्या अबलख वारूला एक क्षणभरही अगदी धोक्याच्या वळणावर सुद्धा उसंत देत नसे. राजेंद्रचा तट्टू सारखा रस्ता तुडवीत होता. त्याला आनंद फक्त शर्यतीचा आणि चढाओढीचा. त्या जनावरांना त्याचं काही हे नसतं ना, किंवा आपण पुढे जायला पाहिजे, हेच महत्वाचं होतं. ह्या आमच्या शर्यतीची बक्षीसही आम्हाला मिळाले. आमच्या समोर असा एक देखावा आला की आमचा श्वास कुंठित झाला. ह्या आयुष्यात अगदी प्रथमच मी सर्व दिशांनी त्या उत्तुंग बर्फाच्छादित हिमालय पर्वताचे दर्शन घेतले. उत्तर ध्रुवावरील अस्वलाचे जसे एका कृतीचे चित्राचे नमुने कापावे तसे एकाच आकृतीचे डोंगराचे थरच्या थर एकमेकांवर रचलेले होते. सूर्यप्रकाशात नीलवर्ण आकाशाशी स्पर्धा करीत असणाऱ्या अशा बर्फाच्छादित पर्वतांच्या ओळीच्या ओळी पाहून माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. सगळं वर्णनच आहे त्याच्यात, म्हणून मी फास्ट वाचून घेते. माझ्या तरुण सोबत्यांबरोबर मी इकडे तिकडे चकाकणाऱ्या त्या पांढऱ्या शुभ्र दरडीवरून मजेने हिंडलो. आमच्या सगळ्यांच्या अंगात गरम ओव्हरकोट होता. आम्ही खाली उतरत असताना आमच्या समोर एक पिवळ्या फुलांचा वाढव्य असा गालिचा पसरलेला दिसून आला. त्या पिवळ्या जर्द फुलांनी त्या पर्वतावरील उघडे बोडके भाग पार झटकून टाकले होते. नंतर आमची सहल तेथील प्रसिद्ध अशा जहांगीर बादशहाच्या शालिमार व निषाद बाग या विहार उद्यानांकडे गेली. निषाद बाग येथील प्राचीन प्रासाद हा एका निसर्ग निर्मित जलप्रपातावरचा बांधलेला आहे. पर्वतावरून जोराने खाली येणारा हा अवखळ जलप्रपात म्हणजे आपण फाउंटन वगैरे म्हणतो तसं. काही कौशल्यपूर्ण युक्त्यांचा अवलंब करून नियंत्रित करून त्यांचे पाणी रंगीबेरंगी सौंद प्रदेशावरून आणि फुलांच्या ताटव्यात उभारलेल्या कारंज्यातून उंच फवाऱ्यांनी उडणाऱ्या जलधारातून खेळविलेले आहे. हा प्रवाह तसाच प्रसादातील निरनिराळ्या दालनातून खेळवीत आणून शेवटी खाली सरोवरात एखाद्या जलपरीस जसे अलगद सोडून द्यावे असा सोडून दिला आहे. या विशाल उद्यानात रंगीबेरंगी फुलांनी डवरलेल्या वृक्षांची रेलचेल आहे. गुलाब, जास्वंद, कमल, पूजा, पेन्सी, लव्हेंडर आणि पॉपी यांची शोभिवंत फुले ठाई ठाई दिसत होती. वर्तुळाकार उगवलेल्या चिनार, सायप्रस, चेरी यांच्या झाडांची एक सारखी ओळ नीलवर्ण आकाशात झाकून टाकत होती आणि या वृक्षराजींच्या पलीकडे हिमालयाच्या उग्र तपस्व्यांसारखे दिसणाऱ्या उत्तुंग शुभ्र महिमाच्छदित शिखरांचे दर्शन होत होते. काश्मीरची मशहूर द्राक्षे कलकत्त्यात क्वचितच मिळतात. राजेंद्र आपल्या काश्मीरमध्ये द्राक्षांची मोठी मेजवानी मिळणार म्हणून बडबडत होता. म्हणजे राजेंद्रला वाटत होतं की आपल्याला आता द्राक्ष खायला मिळतील. त्याची येथे आल्यावर मोठी निराशा झाली, कारण तेथे द्राक्षाचे मळे असे कुठेच दिसलेच नाही. निराधार गोष्टींवर विसंबून अपेक्षा राखल्याबद्दल मी त्याला सारखा चिडवी. म्हणजे हे वाक्य पण किती महत्वाचं आहे की ज्या गोष्टींना काही आधार नाही आहे त्याच्यावर विसंबून नाही राहायचंय आपल्याला. द्राक्षांचा माझ्या भोवती इतका वेढा पडला आहे की मला पाऊल ठेवायलाही जागा नाही, मी म्हणे चिडवत होते त्यांना. या माझ्या पोटात ही पहा गडप झालेली द्राक्षे. त्यानंतर पुढे आम्ही समजलो की काबूलमध्ये काश्मीरच्या पश्चिमेला गोड द्राक्षे वाटेल तितकी होतात. पिस्ता टाकलेल्या रबडीच्या आईस्क्रीमवर आम्ही समाधान मानले. आम्ही शिकाऱ्यांमधून
पाण्यावरील घरासारख्या नावांमधून पुष्कळ सफरी केल्या. या शिकाऱ्यांचे वरचे छत चांदवा, लाल जरीच्या कापडाचे केलेले असे. ह्या नावा डल सरोवराच्या एकात एक गुंतलेल्या कालव्यांमधून भटकंती करीत. हे कालवे म्हणजे कोळ्याच्या जाळ्याचे धागे जसे एकमेकात विणलेले असतात तसे असत. पाण्याचे वासे टाकून, फळ्या टाकून, कामचलाऊ केलेल्या जमिनीवर माती टाकून त्यावर झुकलेल्या बागा तयार करतात. या बागा तेथे येणाऱ्या प्रवाशाला आश्चर्यचकित करून टाकतात. पाण्यामध्ये भाजीपाला, कलिंगडे उगवलेली पाहून प्रथम खरेच वाटले नाही. मध्येच एखादा शेतकरी जमिनीशी चिकटलेला ह्या पदवीचा जणू अभेर करीत आपले चौरसकृती शेत अनेक फाटे फुटलेल्या त्या सरोवरामध्ये इकडून तिकडून ओढून नेत असताना दिसून येत. मजल्यावर मजले लागून असलेल्या या काश्मीरच्या खोऱ्यामध्ये जगाच्या विविध सौंदर्याचे संक्षिप्त स्वरूप आढळून येते. या काश्मीर सुंदरीचा मुकुट पर्वताचा आहे, गळ्यात माळा सरोवराची आहे व पादत्राण फुलांचे आहेत. म्हणजे किती सुंदर कल्पना केली आहे. पुढे कित्येक वर्षांनी पुष्कळशा देशातून प्रवास केल्यावर काश्मीरला बहुधा जगातील अप्रतिम सौंदर्य स्थळ का म्हणतात हे मला कळून आले. काश्मीरच्या ठिकाणी स्विस आल्प्सची, स्कॉटलंडमधील लोमंडची आणि उत्कृष्ट अशा इंग्लिश सरोवरांची पुष्कळशी मोहकता आहे. काश्मीरमध्ये प्रवास करणाऱ्या अमेरिकन प्रवाशाला पुष्कळदा अलास्काच्या अवघडदोबड भव्य सौंदर्याची व डेन्व्हर जवळील पाईक्स पीकच्या सौंदर्याची आठवण होते. प्रादेशिक सौंदर्याच्या चढाओढीत पहिले बक्षीस मी एकतर मेक्सिको मधील सोची मिल्कोच्या भव्य व शोभिवंत दृश्याला देईल किंवा काश्मीर मधील सरोवरांना देईल. नुसतं ते वर्णन आहे सगळं. सोची मिल्को मध्ये पाण्याच्या असंख्य प्रवाहामध्ये आकाश, पर्वत, उंच पॉप्युलर वृक्ष यांची प्रतिबिंबे पडतात. तर काश्मीर मधील सरोवरांचे रक्षण सुंदर कुमारिकांच्या सारखे उग्र अशा हिमालयातून होते. ही दोन स्थाने पृथ्वीवरील दोन सुंदर अशी स्थाने म्हणून माझ्या स्मृतीमध्ये ठळकपणे राहिली आहेत. होय, येलोस्टोन नॅशनल पार्क मधील कॉलोरॅडोच्या ग्रँड कॅनिओनचे आणि अलास्का मधील आश्चर्य जेव्हा मी पाहिले तेव्हा मी असा आश्चर्याने थरारून गेलो. येलोस्टोन हा पृथ्वीवरील असा घड्याळाच्या नियमितपणाने हवेमध्ये उंच फवारे उडवीत असतात. या ज्वालामुखी प्रदेशामध्ये निसर्गाने अगोदरच्या सृष्टीमधील एखादा अवशेष ठेवून दिला असावा. अत्यंत गरम गंधकयुक्त पाण्याचे झरे, स्फटिक आणि इंद्रनील मण्यांची आभा व्यक्त करणारे जलाशय, अत्यंत वेगवान उडणारे गरम पाण्याचे झरे आणि स्वैरपणे विहार करणारी अस्वले, लांडगे, गवे, इतर हिंस्र पशु वगैरे हे सर्व जुन्या सृष्टीचेच अवशेष होत. वायोमिंग मधील रस्त्यावर मोटरमधून जात असताना उष्ण गरम चिखलाचे बुडबुडे पाहिल्यावर, त्याचप्रमाणे खळखळ वाहणारे झरे गैसरचे फवारे पाहिल्यावर मला असे वाटले की येलोस्टोनला या अप्रतिमत्वाबद्दल खास बक्षीस द्यायला हवे. कॅलिफोर्नियामधील योसेमाइट पार्क मधील प्राचीन सूचिपर्णी वृक्ष आकाशामध्ये उंच उंच मनोरे तयार करीत असतात. ते जणू एका दिव्य शिल्पकलेने घडविलेल्या अशा हिरव्यागार नैसर्गिक प्रार्थना मंदिरांच्या शिखरांप्रमाणे दिसतात. पूर्व गोलार्धात प्रेक्षकांना थक्क करून सोडणारे असे अनेक धबधबे आहेत, पण त्यापैकी कशालाही कॅनडाच्या सरहद्दीवरील न्यूयॉर्क प्रांतामधील नायगाराच्या प्रचंड सुंदर धबधब्याची सर नाही. त्यांचं म्हणणं की नायगारा सगळ्यात उत्कृष्ट धबधबा आहे. केटकी मधील मॅमॉथ केव्ह व न्यू मेक्सिको मधील कार्लसबाद कॅव्हन्स ही स्थाने म्हणजे जणू विलक्षण अशी परिस्थाने होत. गुहांच्या छतांमधून टपकणारे आणि भूगर्भामधील पाण्यामध्ये आपली प्रतिबिंबे निर्माण करणारे असे लांबच लांब खडकांचे थर पाहिले असता माणसाने कल्पिलेल्या अशा अन्य जगातील देखाव्यांचे दर्शन होते. काश्मीर मधील मानवी सौंदर्य जगत विख्यात आहे. येथील पुष्कळसे लोक युरोपियनांसारखे गोरे आहेत व त्यांचे अवयव व हाडाची ठेवण युरोपियनांच्या सारखी आहे. पुष्कळांचे डोळे निळे असून केस फिकट रंगाचे आहे. साहेबी पोशाखात ते अमेरिकनांसारखे दिसतात. हिमालयाच्या थंडाव्यामुळे काश्मीरी लोकांचे सूर्याच्या प्रखर व घरमोत पाद
पादक उष्णतेपासून रक्षण होते आणि त्यांचा मूळ गौरवर्ण अबाधित राहतो. प्रवासी जसा दक्षिणेकडे जात जात हिंदुस्थानात विषुववृत्ताकडे जातो, तसतसा त्याला लोकांचा शरीर वर्ण काळसर आणि अधिकाधिक काळा होत जाताना दिसून येतो. काश्मीरमध्ये असे काही आठवडे आनंदात घालवल्यावर श्रीरामपूर कॉलेजमधील दुसऱ्या 6 माहीसाठी मला बंगालकडे परतण्याची जरुरी पडली. श्री युक्तेश्वर, कनाई व ऑडी हे आणखी काही दिवस श्रीनगरमध्येच राहणार होते. निघण्यापूर्वी थोडा वेळ अगोदर गुरुजींनी असे सुचवले की आपल्या शरीराला काश्मीरमध्ये थोडा बहुत त्रास होणार आहे. म्हणून त्यांनी स्वतःबद्दलच आता भविष्य वर्तवले. पण गुरुजी, आपली प्रकृती तर उत्तम आहे, मी विरोध दर्शविला. एखाद्या वेळी हे जगच सोडून जाण्याचा माझा योग आहे. म्हणजे त्यांनी असंही सांगितलं की इथपर्यंत माझी तब्येत खराब होऊ शकते. गुरुजी, विनवणीच्या भावाने मी त्यांच्या पाया पडलो. कृपा करून या शरीराचा त्याग आताच करणार नाही असे वचन द्या. तुमच्या खेरीज पुढील जीवनक्रम रेटण्यास माझी अजून काही तयारी नाही. श्री युक्तेश्वर स्तब्ध राहिले, पण माझ्याकडे पाहून त्यांनी ममतेने स्मित केले. मला दिलासा वाटला. नाखुशीने त्यांना सोडून मी निघालो. गुरुजी अंत्यवस्थ. श्रीरामपूरला परतल्यावर थोड्याच दिवसात मला ऑडीची तार मिळाली. मी बेभानपणे गुरुजींना तारेने उत्तर पाठवले, गुरुजी, मला सोडून जाऊ नका. म्हणून मी तुमचे वचन घेतले होते. देह टिकून धरा, नाही तर मी सुद्धा देहत्याग करीन. काश्मीरहून गुरुजींचा जवाब आला, जशी तुझी इच्छा. म्हणजे त्या शिष्यासाठी त्यांनी स्वतःचं शरीर टिकून ठेवलं. हे आपल्याला इथे म्हणजे हा बोध आपल्याला इथे घेता येतो. ऑडीचे थोड्या दिवसांनी पत्र आले. गुरुजींची तब्येत बरी झाल्याचे त्याने कळवले. मी जेव्हा श्रीरामपूरला 2 आठवड्यांनी परत आलो, तो गुरुजी वजनाने निम्मे झाल्याचे पाहिले. मला फार वाईट वाटले. त्यांच्या शिष्यांचे नशीब म्हणून श्री युक्तेश्वरांनी आपल्या काश्मीरच्या तापाच्या या मोठ्या दुखण्याच्या अग्नीमध्ये आपल्या शिष्यांची पुष्कळशी पापे जाळून टाकली. म्हणजे असं मी पण ऐकलंय की गुरु आपल्या शिष्यांचा जी जे त्यांच्याकडनं चुका झाल्या, पाप जे म्हणतो, जनरली आपण म्हणतो पाप केलेले असतात, तर ते स्वतःवरती घेतात आणि ते जाळू पण शकतात. म्हणजे त्यांना ते शुद्ध पण करतात असं. तर इथे पण त्यांनी तेच उदाहरण दिलेलं आहे. अशा तऱ्हेने रोग एका शरीरातून दुसऱ्या शरीरात नेण्याची ही आध्यात्मिक पद्धती अतिशय उच्च कोटीला गेलेल्या योग्यांना माहीत असावी. म्हणजे असे जे उच्च कोटीचे योगी असतात, तेच अशा प्रकारे हे जे आहे रोग एका शरीरातून दुसऱ्या शरीरात नेण्याची आध्यात्मिक पद्धत म्हणते त्याला. तर एखाद्या समजा शिष्याला काही रोग झालेला आहे, तर ते गुरु आपल्यावरती तो रोग घेतात आणि त्यामुळे त्यांना पण थोडा त्रास सहन करावा लागतो. एखादा सशक्त मनुष्य अशक्त माणसाला त्याचा जड बोजा आपल्याकडे घेऊन मदत करू शकतो. म्हणजे सशक्त मनुष्य म्हणून त्यांनी जे म्हटलं आहे ते म्हणजे आपले गुरु. तर गुरु एखाद्या अशक्त माणसाला त्याचा जड बोजा म्हणजे जे काही त्याचे शारीरिक रोग असतील, काही असतील, त्याच्या आपत्ती असतील जीवनामधील, आपल्याकडे घेऊन मदत करू शकतो. आध्यात्मिक अतिमानव आपल्या शिष्यांच्या शारीरिक व मानसिक यातना त्यांच्या कर्माच्या ओझ्याखाली काही एक भाग उचलून कमी करू शकतात. म्हणजे पूर्ण नाही, पण थोडाफार भाग ते कमी करून देतात. म्हणजे मी हे ऐकलेलं आहे की श्री रामकृष्ण पण नेहमीच म्हणायचे की त्यांचे जे काही भक्त असतील, शिष्य असतील, तर ते म्हणायचे की जेव्हा तुम्ही दीक्षा वगैरे घेता आणि गुरूंचं नाम असं नामस्मरण जे जप वगैरे करतात, त्याच्यामुळे काय होतं, जी काही तुमच्यावरती आपत्ती येणार असेल, तर जसं काही खूप मोठा ऍक्सिडेंट होणार असेल, तर तो काटा टोचण्यापर्यंतच तुमच्यावरती येऊ शकते ती आपत्ती. तर अशा प्रकारे पूर्वी हे सगळे असे गुरु होते. ज्याप्रमाणे एखादा श्रीमंत मनुष्य आपल्या उधळ्या मुलाचे मोठे कर्ज फेडून टाकण्याकरिता काही पैशांवर पाणी सोडतो आणि त्यायोगे तो मुलगा आपल्या मूर्खपणाच्या भयंकर परिणामापासून वाचतो, तद्वत सिद्ध योगी आपण होऊन आपल्या शरीर संपत्तीचा आपल्या शिष्यांचे दुःख हलकं करण्याकरिता अंशतः त्याग करतात. तर ते ते त्यांचं जे दुःख आहे ते आपल्यावर ओढवून घेऊ शकतात. तर त्यांनी एक्झाम्पल दिलं की श्रीमंत माणूस आपल्या मुलाने केलेले कर्ज फेडून टाकण्यासाठी तो पैशावर पाणी पण सोडतो. एका गूढ योगिक पद्धतीनुसार योगी आपले मन आणि सूक्ष्म देह वाहन एखाद्या दुःखनायित व्यक्तीच्या मनाशी व सूक्ष्म देहाच्या वजनाशी जोडतो. म्हणजे
त्यांनी हे इथे अतिशय सूक्ष्म प्रकारे सांगितलंय की ज्या व्यक्तीचं दुःख दूर करायचं आहे तर ते काय करतात, आपले मन आणि सूक्ष्म देहवाहन म्हणजे शरीराचा जो, याला देहच म्हणतो ना, हे आपलं वाहनच आहे देहाचं. म्हणजे वाहन म्हणजे एखादी गाडी जशी असते तशा प्रकारे हे आपलं शरीर आहे, ते वाहनच आहे आपलं. एखाद्या दुखणीत म्हणजे काही प्रॉब्लेम असेल त्याला व्यक्तीच्या मनाशी व सूक्ष्म देहाच्या वाहनाशी जोडतो. म्हणजे हे खूपच सूक्ष्म असं त्यांचा कॉन्टॅक्ट एकमेकांशी येऊ शकतो. त्या योगे त्या दुखणीत म्हणजे त्या जो प्रॉब्लेम असेल, दुखणे असेल, व्यक्तीचा रोग पूर्णपणे किंवा अंशतः त्या योग्याच्या रक्तमासांच्या शरीरात उतरतो. म्हणजे त्याचं दुखणं ते स्वतःच्या शरीरात घेतात आणि मग स्वतःही ते दुःख भोगतात आणि त्याला पण मग ते क्लिअर करतात आणि स्वतःचही शारीरिक स्तरावर किंवा ह्या देहीच परमेश्वराचा शोध घेतल्यावर सिद्ध योग्यास आपल्या शरीराची पर्वा राहत नाही. म्हणजे ते सतत त्या हायर लेवलला असतात, त्यामुळे त्यांना स्वतःच्या शरीराची पर्वा नसते. पण आपल्या शिष्यांना म्हणा किंवा जे काही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर त्यांचे पण दुःख दूर करण्यासाठी ते असं करू शकतात. जरी त्याने आपले शरीर दुसऱ्या लोकांच्या वेदना दूर करण्याकरिता आपणहून रोगी करविले असेल तरी त्याचे मन शुद्ध व निरागस राहते. म्हणजे शरीर जरी रोगयुक्त झालं असेल की दुसऱ्या त्या शिष्याचं जे दुःख आहे ते शरीरावर घेतल्यावरती शरीराला त्यांचा त्रास होत असतो, पण त्यांचे मन अतिशय शुद्ध आणि निरागस राहत असते. त्याच्यावर त्या रोगाचा काहीही परिणाम होत नाही. म्हणजे दुसऱ्यांना बाहेरून दिसताना आपल्याला दिसतं की यांनी जे दुःख घेतलेलं आहे आपल्या भक्तांचं म्हणा किंवा शिष्यांचं, तर दुसऱ्यांना पाहताना दिसतं की किती यांना त्रास होतोय, किती म्हणजे दुखणे आहे वगैरे वगैरे. पण त्यांचं म्हणणं आहे की त्या व्यक्तीला त्याचा काही त्रास होत नसतो, कारण ते त्या भावामध्येच नसतात, ते हायर लेवलला असतात. चेतना त्यांची अतिशय हाय लेवलला असते, त्यामुळे त्यांना त्याचा काही त्रास नसतो. अशा तऱ्हेची मदत करता आली म्हणून तो योगी स्वतःच भाग्यवान समजतो. परमात्म्याच्या ठिकाणी पूर्ण सायुज्यता मिळवणे म्हणजे मानवी शरीराचे कार्य पुरे झाले आहे हे ओळखणे होय. सायुज्यता म्हणजे एकत्व बोध, जे वननेस आपण म्हणतो ते इथे सांगितलंय. सिद्ध योगी त्याच्यानंतर आपल्या शरीराचा आपल्याला योग्य वाटेल त्या कारणाकरता उपयोग करतो. तर सिद्ध योगी जे असतात ते आपल्या स्वतःच्या शरीराचा ज्या गोष्टीसाठी गरज असेल त्याच्यासाठी उपयोग करतात. गुरुजनांचे या जगातील कार्य म्हणजे मनुष्य जातीचा दुःखभार हलका करणे हे होय. मग ते कार्य तो आध्यात्मिक साधनांनी करो की बुद्धीला पटेल अशा तऱ्हेचा उपदेश करून करो किंवा इच्छाशक्तीने करो किंवा रोगाची एका शरीरापासून दुसऱ्या शरीराकडे पालट करून करो, अशा सिद्ध योग्यास अतींद्रिय अवस्थामध्ये केव्हाही जाता येते. अतींद्रिय अवस्था म्हणजे शरीराच्या पलीकडची जी अवस्था आहे ती भान म्हणजे ते जाणीव नसते त्यांना, ते सतत वेगळ्या चेतनेमध्ये राहत असतात. तर अशा प्रकारे ते वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपल्या शिष्यांना मदत करतात. म्हणजे कशा प्रकारे सांगितलं की आध्यात्मिक साधनांनी करो म्हणजे वेगळ्या वेगळ्या आध्यात्मिक उपदेश ते आपल्याला करतात किंवा बुद्धीला पटेल अशा तऱ्हेचा उपदेश पण करतात किंवा इच्छाशक्तीने करतात किंवा आपली त्यांची जी शक्ती असते ती ट्रान्सफर करतात किंवा रोगाची एका शरीरापासून दुसऱ्या शरीराकडे पालट करून म्हणजे त्याचा रोग स्वतःवरती घेतात. अशा सिद्ध योग्यास अतींद्रिय अवस्थेमध्ये केव्हाही जाता येते आणि मग त्याला शारीरिक दुखण्याच्या यातना होत नाहीत. कधी कधी शिष्यांपुढे उदाहरण ठेवण्यासाठी तो शारीरिक दुःख निर्विकारपणे सहन करतो किंवा मग दुःख सहन करण्याची त्याची ताकदही वाढलेली असते, कारण की शिष्यांना उदाहरण त्यांना ठेवायचं शिष्यांच्या पुढे. दुसऱ्यांची दुःखे आपण स्वतः सहन करून योगीच त्याच्याकरिता कार्य व कारण यांचा कर्मविषयक नियम सिद्ध करून दाखवतो. कार्य आणि कारण, आता हे आपण बरेच वेळा बघितलेलं आहे, कार्य कोणतं तरी कारण असल्याशिवाय कार्य घडत नसतं. तर त्यांचं म्हणणं आहे की कार्यकारण जो संबंध असतो कर्मविषयक नियम तो सिद्ध करून दाखवत असतात ते. हा नियम यांत्रिक दृष्ट्या किंवा गणितशास्त्र दृष्ट्या नेहमी बिनचूक कार्य करीत असतो आणि अशा तऱ्हेने तो नियम किंवा सिद्धांत कार्य करीत असताना दिव्य ज्ञानी योगीजन त्यात शास्त्रीय दृष्ट्या फेरफार करू शकतात. म्हणजे हे कोण करू शकतं, जे हायर चेतनेमध्ये आहे तेच लोक करू शकतात, कोणीही करू शकत नाही. त्यामुळे त्याचा आपण उपयोग असा नाही करायचा कोणाच्या गायडन्स शिवाय. आता या आध्यात्मिक सिद्धांताचा अर्थ असा नव्हे की गुरुने दुसऱ्याचे दुःख हरण करावे म्हणून स्वतः आजारी पडावे. म्हणजे याचा अर्थ शब्दशः असा नाही होत की त्यांचे दुःख दूर करण्यासाठी स्वतः आजारी पडायचे. दुसऱ्याचे दुःख बरे करण्याकरिता साधुजन अशा काही निरनिराळ्या सत्वर तात्कालिक गुणकारी अशा पद्धतींचा अवलंब करतात की जेणेकरून आध्यात्मिक दृष्ट्या बरे करणाऱ्याला काही इजा पोहोचू नये.
म्हणजे त्यांना स्वतःला काही त्रास नाही होऊ अशा प्रकारे ते अगदी व्यवस्थित दृष्टीने त्याचा पूर्णपणे अभ्यास करून ते हे कार्य करत असतात. क्वचित प्रसंगी मात्र ज्यावेळी गुरुला आपल्या शिष्यांची उत्क्रांती, प्रगती द्रुत गतीने घडवून आणवायची असेल, तेव्हा तो स्वतः आपणहून आपल्या शरीरावर शिष्यांच्या अनिष्ट कर्मांचा पुष्कळसा बोझा धारण करतो. म्हणजे जे अनिष्ट कर्म शिष्यांनी केले असतात ते स्वतःकडे घेतात ते. येशू ख्रिस्त आपल्या संबंधी असे सुचवतो की मी म्हणजे दुसऱ्यांची दुखणे आपणाकडे घेऊन जणू लालचच देतो आहे. स्वतःच्या ठिकाणी इतके दिव्य सामर्थ्य, म्हणजे आपल्या स्वतःच्या ठिकाणी किती दिव्य सामर्थ्य आहे असं त्यांनी सांगितलं. फुटनोट त्यांनी दिली आहे की क्रुसावर नेण्यापूर्वी अगदी थोडा वेळ अगोदर ख्रिस्त म्हणाला, तुला असे वाटते की काय की मी माझ्या पित्याची आता प्रार्थना करू शकत नाही आणि तो माझ्याकडे देवदूतांच्या भारापेक्षा जास्त अशा सैन्यांच्या तुकड्या पाठवीत. पण मग शास्त्रात लिहून ठेवलेले आहे ते खरे कसे होणार की हे असे कसे घडून हे असे असे घडून येणारच आहे. म्हणजे प्रेडिक्शन असतं की हे असं असं त्याच्या जीवनामध्ये घडणारच आहे. आपल्याला माहिती की हा सोल प्लॅन असतो म्हणून. हे बायबल मधलं वाक्य त्यांनी सांगितलं आता. तर तर हे त्यांनी तिथलं सांगितलं असताना ख्रिस्ताने जर कार्य व कारण यांच्या सूक्ष्म अशा विश्वव्यापी सिद्धांतानुसार त्या सिद्धांताच्या बजावणीमध्ये राजी खुशीने सहकार्य दिले नसते, म्हणजे ते स्वतःहून जर तयार झाले नसते, त्यांना जेव्हा क्रुसावर लटकत होते त्यावेळेस ते स्वतःहून तयार झाले. जर हे त्यांनी स्वतःहून केले नसते, दिले नसते, तर वधस्तंभावर त्याला मारून टाकता आले नसते. त्यांनी म्हटलं की ते त्यांनी जर विरोध केला असता तर ते मारू नसते शकले. पण हे स्वतःहून ते तयार झाले. त्याने अशा रीतीने दुसऱ्यांच्या, विशेष करून आपल्या शिष्यांच्या कर्माचे परिणाम आपल्यावर ओढून घेतले. त्यामुळे ते शिष्य पराकोटीचे शुद्ध झाले. म्हणजे त्यांचे जे काही होते प्रॉब्लेम ते त्यांनी स्वतःवर ओढून घेतले आणि मग ते शुद्ध आणि पवित्र झाले त्यांचे शिष्य. आणि त्यांच्या ठाई होली घोस्टचे विश्वव्यापक कुटस्थ चैतन्याच्या बाह्य व्यक्त स्वरूपाचे, म्हणजे कुटस्थ चैतन्य म्हणजे हे आत्मस्वरूप पूर्ण संपूर्ण सृष्टीमध्ये व्यापून आहे. कुटस्थ आहे बा, प्रत्येक कणाकणामध्ये ते व्याप्त आहे. स्वागत करण्याची किंवा त्याच्यात ते लोक त्यांना होली घोस्ट असं म्हणतात. स्वागत करण्याची किंवा सर्वव्यापी चैतन्य शक्ती ग्रहण करण्याची जे पुढे त्यांच्यामध्ये उतरले पात्रता आली, म्हणजे त्यांच्या शिष्यांमध्ये मग ते सगळं करण्याची या सगळ्या गोष्टी चैतन्य शक्ती ग्रहण करण्याची त्या शिष्यांमध्ये पात्रता आली. कारण की त्यांचे जे हे होते पाप ते यांनी घेतले होते. फक्त साक्षात्कारी योगी प्राणशक्तीने संक्रमण करू शकतो किंवा दुसऱ्याचे रोग आपल्या शरीरात घेऊ शकतो. साक्षात्कारी व्यक्तीच म्हणजे सामान्य माणसाला रोग बरे करण्याची ही योग पद्धती वापरता यायची नाही आणि त्याने तशी ती वापरूही नये. कारण शरीराचे अपक्व वाहन किंवा रोगट शरीर हे सखोल ध्यान साधनेला अडथळा आणते. म्हणजे रोगट शरीर असेल तर ध्यान साधना पण तुम्ही व्यवस्थित नाही करू शकत. हिंदू शास्त्रांची शिकवण अशी आहे की प्रत्येकाने आपले शरीर सुस्थितीत ठेवणे अगत्याचे आहे. म्हणजे तुमचे शरीर जर धडधाकट असेल, काही रोग नसेल, तर तुम्ही साधना करू शकता, जास्ती वेळ जपध्यान करू शकता असं त्यांचं म्हणणं. नाही तर त्याचे मन हे भक्तिपूर्ण एकाग्रतेमध्ये स्थिर होऊ शकणार नाही. म्हणजे एकाग्रता त्यांना लाभणार नाही. तर आता 4-5 पेज मध्ये त्यांनी सगळ्यांचे फोटो याच्यामध्ये टाकले आहे. तर ते ज्यांच्याकडे पुस्तक असेल ते बघू शकता. आता हे लास्ट पेज, एक पेज राहिलं तेवढं वाचून घेऊ आपण. किती वाजले तर 5 वाजले, पण 10 मिनिटात होऊन जाईल. तरी सुद्धा मन जर अतिशय बलवान असेल तर ते ह्या शारीरिक अडचणी उल्लंघून जाते. आणि मन जर अतिशय बलवान असेल तर शारीरिक अडचणींवर पण ते मात करू शकतं आणि आत्मसाक्षात्कार करून घेते. पुष्कळ साधू संतांनी आजारपणाचीही पर्वा केली नाही व तरी सुद्धा ते दिव्यत्वाच्या शोधात यशस्वी ठरले. असिसीचा सेंट फ्रान्सिस हा व्याधीग्रस्त होता, पण त्याने बऱ्याच लोकांना रोगमुक्त केले. एवढेच नव्हे तर मेलेल्यांना सुद्धा जिवंत केले. हिंदुस्थानातील माझ्या माहितीच्या एका संताला आपल्या पूर्ववयात अर्ध्या शरीरावर फोड झालेले होते. त्याला मधुमेहाचीही व्यथा होती. ती इतकी तीव्र होती की एकाच वेळी 15 मिनिटापेक्षा जास्त निमूटपणे त्याला बसता येत नसे. पण त्याची आध्यात्मिक आकांक्षा, तीव्र इच्छा दुर्दमनीय होती. परमेश्वरा, तो प्रार्थना करी, तू माझ्या या भग्न देवळात येशील काय? भग्न देऊळ म्हणजे व्याधीयुक्त शरीरामध्ये.
अविरत अशा प्रचंड इच्छाशक्तीच्या सामर्थ्यावर तो संत हळूहळू पद्मासन घालून दररोज 18 तास समाधी अवस्थेमध्ये बसू लागला. म्हणजे पहा, जो 15 मिनिटं बसू शकत नव्हता ते या सगळ्या गोष्टींमुळे बसू शकले. दुर्दम्य इच्छाशक्ती. त्याने मला सांगितले होते. आणि 3 वर्षाच्या अखेरीस अनंतत्वाची दिव्य ज्योत माझ्यामध्ये प्रकाशू लागली. त्या दिव्य आनंदात मी शरीराला पूर्ण विसरलो. त्यानंतर मला असे आढळून आले की त्या दिव्य कृपा प्रसादाने माझे शरीर पूर्ण बरे झालेले आहे. इच्छाशक्तीने रोग बरा करण्याविषयी इतिहासात बाबर बादशहाची 1483-1530 मध्ये ही गोष्ट आहे. बाबर हा भारतातील मोघल साम्राज्याचा संस्थापक. त्याचा मुलगा हुमायूं फार आजारी पडला. पित्याने संत्रस्त निश्चयाने परमेश्वराची प्रार्थना केली की मुलाचे दुखणे त्याच्यावर यावे व मुलाचे प्राण वाचावे. हुमायूं त्याचं नाव होतं. फुटनोट त्यांनी दिली आहे की अकबर याचा हुमायूं हा पिता. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस कडव्या मुसलमानांच्या उत्साहाने अकबराने हिंदूंना छळले. पुढे तो म्हणाला, मला जसजसे ज्ञान प्राप्त झाले तसतशी मला स्वतःची लाज वाटू लागली. प्रत्येक पंथाच्या धर्माच्या मंदिरामध्ये चमत्कार घडू शकतात. त्याने भगवद्गीतेचे फारसी भाषांतर करविले, फारसी भाषेमध्ये. आणि आपल्या दरबारात किती एक जेसुईट पाद्री रोमहून बोलवले. अकबराने पुढील मजकूर चुकीने का होईना पण मोठ्या भक्तिभावपूर्वक व प्रेमाने ख्रिस्ताने म्हटलेला असा मानलेला आहे. अकबराने नवीन बसवलेला फतेपूर सिक्री या शहरातील विजय कमानीवर खोदलेला आहे. येशू मेरीचा पुत्र ज्याच्यावर शांती नांदो म्हणाला, हे जग म्हणजे एक पूल आहे. त्या पुलावरून जा पण त्याच्यावर घर बांधू नका. तर तो हुमायून बरा झाला, पण बाबर ताबडतोब आजारी पडला आणि त्याच्या दुखण्याने त्याच काळात त्याचा अंत झाला. आणि मग ते म्हणतात की पुष्कळ लोकांची ही समजूत असते की सिद्ध योग्याची शरीर प्रकृती व ताकद अगदी सँडो सारखी आहे. सँडो म्हणजे त्यावेळेचे पहिलवान होता एक, त्यांच्या सारखं म्हणतात ते. सुप्रसिद्ध जर्मन पहिलवान, जगातील सर्वात जास्त ताकदवान मनुष्य अशी यांची ख्याती होती. तर पुष्कळ लोकांची अशी समजूत असते की सिद्ध योगांची शरीर प्रकृती आणि त्यांच्यामध्ये जी ताकद असते ती सँडो सारखी असावी. या समजुतीला काही आधार नाही. शरीर दुबळे असले म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही की गुरुला काही दिव्य सिद्धी नाही. आणि तसेच सर्व आयुष्यभर आरोग्य संपदा चांगली असली तरी त्याचा अर्थ असा होत नाही की त्यास अंतर्ज्योतीचे ज्ञान झाले आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत त्यांनी की तो जर धडधकाट आहे तर ह्या समजुतीबद्दल काही आधार नाही असं ते म्हणालेच मगाशी. शरीर दुबळे असले म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही की गुरुला काही दिव्य सिद्धी नाही, असं पण होऊ शकतं. तसेच सर्व आयुष्यभर आरोग्य संपदा चांगली असली तरी त्याचा अर्थ असा होत नाही की त्यास अंतर्ज्योतीचे ज्ञान झालेले आहे. म्हणजे तुमची तब्येत जरी चांगली असेल, धडधाकट जरी असले तरी तुम्हाला अंतर्ज्योतीचे ज्ञान झाले असं नाही असू शकत. गुरुची योग्याची विशिष्ट लक्षणे ही शारीरिक नसून आध्यात्मिक स्वरूपाची असतात. म्हणजे त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही धडधाकट पण राहायला पाहिजे खरं म्हणजेच मग तुमचं मन जर दुखण्यावर नाही लागलं तर तुम्ही साधना करू शकतात. आणि एकीकडे ते असं पण म्हणतात की गुरुची योगाची विशिष्ट लक्षणे ही शारीरिकच असते असं नाही, तर ती आध्यात्मिक दृष्टीवर स्वरूपाची पण असतात. पुष्कळशा भांबावून गेलेल्या साधकांना असे चुकीचे वाटते की अध्यात्मशास्त्रावर प्रवचन करणारा एखादा चांगला प्रभावी वक्ता किंवा लेखक हा योगी असला पाहिजे. अध्यात्माचा अभ्यासू तो योगी किंवा गुरु म्हणावा की जो आपल्या इच्छेनुसार श्वासरहित अवस्थेमध्ये सविकल्प समाधीत जातो व ज्यास अक्षय आनंद म्हणजे निर्विकल्प समाधी. 2 समाधीचे प्रकार आहे. सविकल्प समाधी म्हणजे जो आपल्या इच्छेनुसार श्वासरहित अवस्थेमध्ये, श्वासरहित म्हणजे श्वास मंद मंद होत जाऊन स्टॉप होतो, त्याला सविकल्प समाधी म्हणतात, जातो. व ज्यास अक्षय आनंद म्हणजे निर्विकल्प म्हणजे तो त्या भावामध्ये राहतो, कायम साध्य होते. ऋषीने असे सांगितले आहे की ही पात्रता ज्यांच्या अंगी आली आहे असाच मनुष्य आपण मायेवर जय मिळवला आहे असे प्रत्यक्ष दाखवू शकतो. म्हणजे असाच व्यक्ती मॅट्रिक्स मध्ये अडकत नाही. साक्षात्काराच्या धुक्यातून तोच फक्त म्हणू शकतो की एकम सत, फक्त एकच आहे. तर हे उपनिषदांमधलंच वाक्य आहे. महान अद्वैतवादी शंकराचार्य म्हणतात की अविद्येमुळे, अज्ञानामुळे जेव्हा द्वैताचा भास होतो तेव्हा मनुष्याला सर्व गोष्टी आपल्याहून भिन्न आहेत असे वाटतात. म्हणजे अद्वैतामध्ये राहतो आपण, म्हणजे
अद्वैतामध्ये नाही, द्वैतामध्ये जेव्हा असतो अविद्येमुळे आणि अज्ञानामुळे म्हणजे मॅट्रिक्स मध्ये फसलेलो असतो, तर सगळे लोक आपल्याला आपल्यापासून वेगळे दिसतात. पण त्यांचं म्हणणं असं आहे की भिन्न आहेत असे वाटते. सर्व काही आहे ते तो स्वतःच आहे असे जेव्हा त्याला समजून येते, तेव्हा एक परमाणू सुद्धा आपणहून भिन्न आहे असे त्याला वाटत नाही. म्हणजे एकत्व बोध जे म्हणतो, वननेस, हे जेव्हा त्याला ही जाणीव होते. ज्याप्रमाणे जाग आल्यावर स्वप्नांचे काहीच अस्तित्व नसते, तसेच सत्य स्वरूपाचे एकदा ज्ञान मनात उमटले म्हणजे शरीराच्या क्षणभंगुरत्वामुळे मनुष्याला आपल्या पूर्वसंचितांचे फळ भोगावे लागत नाही. म्हणजे एकत्व बोध वननेस मध्ये जेव्हा तुम्ही जाल, तेव्हा तुमचे पूर्वसंचित जे काय असेल त्याचे फळ म्हणजे ते कर्मांचं फळ तुम्हाला भोगावे नाही लागत, असं त्यांचं म्हणणं आहे. तर ही खूप मोठी गोष्ट शंकराचार्यांनी इथे सांगितली आहे की अज्ञानामुळेच आपल्याला द्वैताचा भास होत असतो. म्हणजे आपण वेगळे आहोत, हे वेगळं आहे, सगळं असं. पण जेव्हा एकत्व बोध होत असतो, वननेस मध्ये आपण असतो, तेव्हा सगळे आपणच आहोत. जसं मंगल मॅडम आपल्याला नेहमी सांगतो की आपण सगळे एकच आहोत. तर जेव्हा ही भावना होईल, तर त्यावेळेस त्यांना जे फिलिंग्ज येतात किंवा त्यांना जे अनुभव येतात तेच आपल्याला पण येऊ शकतात. असं याला एकत्व बोध म्हणतो आपण. फक्त मोठ्या श्रेणीचेच गुरु आपल्या शिष्यांच्या कर्मांचा भार वाहण्यास समर्थ असतात. त्यांनी वारंवार ही गोष्ट सांगितली की जास्ती मोठ्या श्रेणीचेच गुरु आपल्या शिष्यांचा भार वाहतात. श्री युक्तेश्वरांना जर आपल्या अंतरात्म्याकडून आपल्या शिष्यांना तशा चमत्कारिक पद्धतीने मदत करण्याबाबत परवानगी मिळाली नसती, तर त्यांना श्रीनगरमध्ये, म्हणजे श्रीनगरमध्ये होते तेव्हा त्यांची जी तब्येत खराब झाली होती, तर त्यावेळेस जो प्रॉब्लेम झाला, तर त्यांना असं म्हणायचं आहे की त्यावेळेस त्यांच्या अंतरात्म्यातून ती त्यांना प्रवृत्ती झाली बा असं. तर श्रीनगरमध्ये म्हणजे त्यांनी इथे दिलंय फुटनोट, श्रीनगर ही काश्मीरची राजधानी आहे. हे शहर सम्राट अशोकाने ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकामध्ये वसवले. तेथे 500 धर्ममठ स्थापन केले, त्यापैकी 100. त्यानंतर 1000 वर्षांनी जेव्हा चीनी प्रवासी युएन सॅंग याने या शहरास भेट दिली, त्यावेळी अस्तित्वात होते. दुसरा एक चीनी प्रवासी हा है 5व्या शतकात, याने पाटलीपुत्र, हल्लीचे पटना शहर येथील अशोकाच्या अवाढव्य राजवाड्याचे अवशेष पाहिले होते. तो म्हणतो की या प्रासादाची रचना त्यातील कला कौशल्याच्या आणि सजावटीच्या दृष्टीने इतकी सुंदर, उत्कृष्ट आणि अनुपम होती की अशा तऱ्हेने अवाढव्य आणि सुंदर शिल्प कोण्या मानवी हातांनी बांधलेले नसावे. म्हणजे हे मानवाचं काम नाही असं. अशा मोठ्या दुखण्यापासून, हे श्रीनगरमध्ये त्यांचं आहे, ते आठवलं त्यांना की युक्तेश्वरांना कसा त्रास झाला आणि त्यांनी आपले दुखणे कसे घेतले. अशा मोठ्या दुखण्यापासून इतका त्रास सोसावा लागला नसता त्यांना, म्हणजे हे दुखणे घेतल्यानंतर इतका त्रास नसता सोसावा लागला आमचे सगळे. परमेश्वराच्या ठिकाणी एकरूप झालेल्या माझ्या गुरुदेवांखेरीज फारच थोड्या महात्म्यांना परमेश्वरी आज्ञा पालन करण्यासाठी त्यांच्याहून जास्त संवेदनशीलतेने युक्त असे ज्ञान असेल. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की परमेश्वराच्या ठिकाणी एकरूप झालेल्या, म्हणजे ते एकत्व बोध ज्यांना झालेला आहे, ते सतत एकत्व बोधात सगळे आपण एकच आहोत या बोधामध्ये ते जे राहत होते, गुरुदेवांखेरीज फारच थोड्या महात्म्यांना परमेश्वरी आज्ञापालन म्हणजे आपलीच अंतस्फूर्ती करण्यासाठी त्यांच्याहून जास्त संवेदनशीलतेने युक्त असे ज्ञान असेल. म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त संवेदनशील ते असतील, म्हणजे ते मग त्या लोकांचे दुखणे ग्रहण करू शकत असतील, त्यांना त्या दुखण्यातून बाहेर काढत असतील किंवा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतील. त्यांचे शरीर इतके कमी झाले हे पाहून त्यांच्याबद्दल सहानुभूतीचे थोडे शब्द बोलण्याचे मी धाडस केले. म्हणजे त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे यांना जरा हे वाटलं, तर ते बोलायला लागले. तेव्हा गुरुदेव गमतीने म्हणाले, त्यालाही काही चांगली बाजू आहे. माझ्याजवळ काही लहान गंजी फ्रॉक आहेत, ते मी इतके वर्ष वापरले नाही, ते आता माझ्या अंगाला होतील. म्हणजे त्यांनी ती गोष्ट हसण्यावारी नेली बा. गुरुजींचा हा हास्य विनोद ऐकून मला सेंट फ्रान्सिस द सेलेसच्या शब्दांची आठवण झाली. संत जो दुःखी असतो तो एक दुःखी संत असतो. तर अशा प्रकारे दुःखामध्ये सतत नाही राहायचं असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपला हा 21वा चॅप्टर झाला. 22वा मी वाचलाच होता, पाषाण हृदय मूर्ती, आपण माहिती आहे सगळ्यांना. आणि मग 23वा चॅप्टर आता सोमवारपासून मला वाटतं पल्लवी मॅडम घेणार आहेत का विचारावं लागेल, नूतन मॅडम घेत आहेत. तर चला, धन्यवाद सगळ्यांना. खूप छान आपलं हेच सगळे धन्यवाद चॅप्टर्स. मॅडम, छान झालं. हो, आता धन्यवाद. पल्लवी मॅडम घेणार आहेत सोमवारपासून, 23 हो पासून. हो, मग ठीक आहे. हम्म. तर आपण 10 मिनिटं निस्तब्ध ध्यान करू आणि मग आपण बंद चालेल. करू.
ठीक आहे. ओके. तर सगळ्यांनी ध्यानाच्या अवस्थेत